तुम्ही इथे पाहू शकता या खताचा वापर केल्यामुळे कुंडीमध्ये लावलेल्या या माझ्या ब्रह्मकमळाच्या झाडावरती भरपूर अशा कळ्या आणि फुलेही लागलेली आहेत। नमस्कार, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनेल SP गार्डनिंग मराठीमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये ब्रह्मकमळाच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत। झाडाच्या चांगल्या वाढीसाठी भरपूर कळ्या फुले येण्यासाठी आपल्या घरातीलच 2 वस्तूंचा वापर करून आपण या झाडाला खत तयार करून हे देणार आहोत। तर त्या 2 वस्तू कोणत्या, त्याचा वापर कसा व किती प्रमाणामध्ये करायचा हे आपण पाहणार आहोतच। पण आता पावसाळ्यामध्ये या झाडाची काळजी कशी घ्यायची, त्यासाठी कोणती कामे करायची, ब्रह्मकमळाच्या झाडासाठी लागणारा सूर्यप्रकाश, पाणी या सगळ्या विषयीची माहिती देखील पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राइब करायला मात्र अजिबात विसरू नका। ब्रह्मकमळाच्या झाडावरती आता पावसाळा चालू झाला की कळ्या आणि फुले यायला सुरुवात होत असते। मात्र या झाडावरती भरपूर कळ्या फुले येण्यासाठी याला वेळोवेळी खते देणे देखील हे आवश्यक आहे। कारण झाडावरती कळ्या यायला लागले की त्यांना जास्ती पोषक तत्वाची म्हणजेच हे खताची आवश्यकता असते। कारण जेव्हा आपण हे कुंडीमध्ये झाड लावतो तेव्हा आपण दिलेल्या खताच्या माध्यमातूनच त्यांना ही पोषक तत्वे ही मिळत असतात। त्याचबरोबर या झाडाला सूर्यप्रकाश देखील हा योग्य प्रमाणामध्ये मिळणे आवश्यक असते। कारण झाडाला योग्य प्रमाणामध्ये सूर्यप्रकाश मिळाला म्हणजे झाडाची वाढ ही चांगली होते। झाडाची पाने हिरवीगार तजेलदार निरोगी होण्यासाठी देखील याचा चांगला फायदा होतो। बऱ्याच वेळा आपण पाहतो ब्रह्मकमळाची जी पाने आहेत ती जास्त ऊन मिळाल्यामुळे ही पिवळी झालेली दिसून येतात आणि ब्रह्मकमळाच्या ज्या कळ्या किंवा फुले आहेत ती त्याच्या पानाच्या ज्या कडा आहेत तिथूनच निघत असतात। त्यामुळे या झाडाची पाने देखील ही निरोगी असणे तितकेच आवश्यक आहे। त्यामुळे हे झाड लावलेली जी कुंडी आहे ती अशा ठिकाणी ठेवायची ज्या ठिकाणी या झाडाला सकाळचे किंवा संध्याकाळचे 3 ते 4 तास एवढेच ऊन मिळेल। कारण या झाडाला जास्त सूर्यप्रकाशाची देखील ही आवश्यकता नसते। आता आपण ब्रह्मकमळाच्या झाडाच्या वाढीसाठी ज्या 2 वस्तूंचा वापर करणार आहोत त्यातील ही जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे मी हे डाळ धुतलेले हे जे पाणी आहे ते घेतलेले आहे। डाळ धुतल्यानंतर जे पाणी निघते ते फेकून न देता त्याचा हा झाडांसाठी हा वापर करावा। कारण याच्यामध्ये अशी खूप सारी पोषक तत्वे असतात ज्यामुळे आपल्या झाडांची वाढ ही चांगली होतेच, पण झाडाची पाने ही मोठ्या आकाराची निरोगी हिरवीगार होण्यासाठी याचा खूप चांगला असा हा फायदा होतो। आणि हे जे पाणी आहे ते तुम्ही सर्व प्रकारच्या झाडांना हे वापरू शकता। हे जे पाणी आहे ते मी 2 दिवस हे असेच ठेवले होते त्यामुळे ते थोडे स्ट्रॉंग झालेले आहे। तर त्यासाठी हे जे पाणी आहे ते आपण पाण्यामध्ये डायल्यूट करून नंतरच याचा हा वापर करायचा आहे। म्हणजे जर 1 मग तुम्ही हे पाणी घेतलेले असेल तर त्याच्यामध्ये अजून 1.5 ते 2 मग साधे पाणी मिक्स करून नंतरच याचा हा वापर करायचा आहे। आता हे जे डाळ धुतलेले पाणी आहे याच्यामध्ये आपल्याला अजून एक वस्तू मिक्स करून झाडाला खत म्हणून द्यायची आहे। ती वस्तू कोणती हे आपण पुढे पाहणार आहोतच। पण त्याचबरोबर ब्रह्मकमळाच्या या झाडाच्या कुंडीतील माती देखील ही अधूनमधून हलवून म्हणजेच एक कमीत कमी 15 ते 20 दिवसातून एकदा तरी अशा प्रकारे माती हलवून मोकळी करावी। म्हणजे आता पावसाळ्यामध्ये पाऊस पडल्यानंतर जे कुंडीमध्ये पाणी साचते ते या अशा मातीमध्ये हे पाणी साचणार नाही। त्याचबरोबर कुंडीमध्ये पाणी साचू नये म्हणून ज्या कुंडीचे ड्रेनेज होल आहे ते देखील हे चेक करावे म्हणजे पाण्याचा जो निचरा आहे तो व्यवस्थित होतो। कारण कुंडीमध्ये जर पाणी साचून राहिले तर आपल्या या झाडाच्या ज्या मुळ्या आहेत त्या खराब होण्याची शक्यता असते। आता आपण ब्रह्मकमळाच्या झाडासाठी ज्या दुसऱ्या वस्तूचा वापर करणार आहोत ती म्हणजे ही तुरटी आहे। किराणा मालाच्या दुकानामध्ये अगदी सहज मिळते आणि ही जास्ती महाग देखील नसते। तुरटीच्या वापरामुळे झाडांना भरपूर कळ्या फुले लागतात कारण तुरटी ही आम्लयुक्त आहे आणि याचा वापर जर आपण झाडांना केला तर झाडाच्या कुंडीतील जी माती आहे ती आम्लयुक्त करण्याचे काम ही तुरटी ही करत असते। आणि झाडांना भरपूर कळ्या फुले येण्यासाठी ही आम्लयुक्त मातीचीच आवश्यकता असते। मात्र या तुरटीचा वापर करताना देखील हा प्रमाणशीर करायचा आहे, जास्ती वापर हा करायचा नाहीये। तर आता आपण हे जे डाळ धुतलेले जे पाणी आहे त्याच्यामध्ये फक्त 1 पाव चमचा म्हणजे चुटकीभरच या तुरटीचा वापर हा करायचा आहे। अशा प्रकारे तुरटी थोडी बारीक करून या पाण्यामध्ये ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। 3 ते 4 मिनिटांमध्येच ही तुरटी ही पाण्यामध्ये मिक्स होऊन जाते। आणि हे जे तयार केलेले पाणी आहे ते आपल्याला महिन्यातून एकदा या ब्रह्मकमळाच्या झाडाला हे द्यायचे आहे। आता हे तयार केलेले जे पाणी आहे ते झाडाला देण्यापूर्वी झाडाच्या कुंडीतील माती थोडी हलवून मोकळी करायची म्हणजे आपण
दिलेली कोणतीही जी खते आहेत ती या मातीमध्ये व्यवस्थित मिक्स होतात आणि झाडांच्या मुळापर्यंत व्यवस्थित पोचली गेल्यामुळे आपल्या झाडाला त्याचा चांगला असा हा फायदा होतो। तर अशा प्रकारे डाळ धुतलेले पाणी, तुरटी याचा वापर जर तुम्ही ब्रह्मकमळाच्या झाडाला केलात तर झाडाची वाढ चांगली होऊन झाड कळ्या फुलांनी अगदी भरगच्च होऊन जाईल। तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।